मित्रांनो, तुम्ही कधी उलटी गाडी चालवली का? तर कशा आहात मित्रांनो? आज अचानक आपला भाऊ आला आणि म्हणला चल आपल्याला वांबुरीला जायचं. आता त्याला मी विचारलं वांबुरीला काय जायचंय, भाऊ काय सांगायला तयार नव्हता. भाऊ त्याला म्हणलं तेवढा फक्त काय एक भाऊ आहे ना रिवर्स गाडी चालवायला. आता तुम्ही अशी गाडी चालवली कधी? त्या भाऊच्या काय डोक्यात होतं ते नाही माहित. आता आपल्याला वांबुरी जायचं म्हणलं, आपल्याला घाटात लागतील गणपती बाप्पा. आता बाप्पाचं दर्शन घेऊन चाललो. बाप्पाचं दर्शन घेऊन पुढे आल्यावर समजलं आपल्याला तुषार भाऊनी गाडी गॅरेज कर घेतली. म्हणलं आता भाऊची गाडी काय नको नीट करायला लावलेली. आता गाडी नीट करायची म्हणलं टाइम. तुषार भाऊला म्हणलं भाऊ तुला सोडून ये ना, आम्ही घरी जातो. आता घरी जायचं म्हणलं की आलं भाऊ तेवढ्यात पाऊस. आता पावसामुळे आम्ही भिजलो होतो तरी थोडे, पण आता तिथं थांबावं लागलं. तुषार भाऊ ऐकलं नसतं तर पावसाच्या नादी नाही लागायचं मित्रांनो. तो आहे ना चड्डी पासून सगळं वल्ल करू शकतो म्हणून आहे ना जिथं आहे तिथं, कारण पावसाच्या नादी कोणीच नाही लागू शकत. तेवढ्यात आपल्या तुषार भाऊला आठवलं अरे आपली गाडी वल्ली होईना, आता आम्हाला जायचं म्हणलं. तुषार भाऊ लावली म्हणजे गाडीची सीट आहे ना वल्ल नाही होणार आम्हाला जायसाठी. आता तुषार काय चॉकलेट बॉय ना गाडी बघत होता. ते गाडीत काय बघत होता, गाडीचं तर अख्खं संपलेलं होतं तरी काय बघत होता काय नाही. त्याला म्हणलं भाऊ इथंच काम करतो काय? अहो तुम्ही तुम्हाला सांगायचं विसरलो. दिनेश काही दिवस आहे ना ही काम सुद्धा केलेलं आहे मित्रांनो. तेवढंच बघतोय ते दिनेश भाऊ आहे ना आपल्या तुषार भाऊची पिल्लूच आहे ना खोलून बघत होता. त्याला म्हणलं की आतमध्ये काय नाही इंजन कसं झालं मित्रांनो काम आहे बाहेर. आणि दिनकर बघतोय आतमध्ये. दिनकर म्हणजे आपलं चॉकलेट भाऊ. आता तेवढ्यात दिनकर भाऊ 2 बोटं दाखवून झाले. म्हणलं आता चल जायचंय. पाऊस उघडला होता तेवढ्यात तुषार भाऊ काय जाऊ नका म्हणत होता. मग काय मित्रांनो पाऊस काय उघडा ना. मग आता तुषार भाऊला म्हणलं चल मग खर्च करा. आता खर्च करायचं म्हणलं तुषार भाऊ नाहीच म्हणलं, पण आता त्याला आहे ना घेऊन गेलो गावात फिरायला. आता गावात कमून गेलो मित्रांनो. आता पाऊस चांगला झाले म्हणलं गावात पण फिरावं लागतं मित्रांनो, कारण की आता तुम्हाला सांगायची गरज नाहीये. तुम्ही समजून घ्या आम्ही गावात कशासाठी गेलतो. आता तिथे जाऊन बसलो होतो. तुषार भाऊ आपला सामान बिमान घेऊन झालता. आता भावांनो आता आहे ना घरी जायचं होतं. आता घरी जायला आहे ना खूप उशीर झालता, पण वातावरण एकदम भारी झालतं. आता व्ह्यू तुम्ही चेक करा एकदा कसं झालंय. तर मित्रांनो तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असले ना तर अकाउंटला आहे ना नक्की फॉलो करा आणि तुमच्या भावाला आहे ना सपोर्ट करीत राहा.